पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. क्रमांक 1. मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो लावा. बेस अधिक चांगला बसतो. क्रमांक 2. त्वचेसाठी एका वेळी वेगवेगळे प्रयोग करणे टाळा, कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते. क्रमांक 3. त्वचा स्वच्छ चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. क्रमांक 4. त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला हात सतत लावू नका, कारण हाताची उष्णता लागून ते वाढण्याची शक्यता असते. क्रमांक 5. आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या. वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोरल्स ओपन होतात. क्रमांक 6. वाफ घेतल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढून घ्या. त्वचेवर बर्फ फिरवा. क्रमांक 7. त्वचेवरील कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका, कारण लिंबामध्ये काही घटक असे असतात ज्याने त्वचेला नुकसान पोहोचू शकते. क्रमांक 8. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही, तेल असे घटक लावू नये, कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. क्रमांक 9. त्वचेसाठी सिरम हे देखील फार महत्त्वाचे असते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सिरम निवडायला हवे. सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागणार नाही. क्रमांक 10. रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरू नका. त्यामुळे त्वचेचे पोरल्स मिनिमाइज करण्यास मदत करतात. क्रमांक 11. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असे क्लिन्झिंग निवडणे गरजेचे असते, तरच त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते. क्रमांक 12. रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावणे हे फारच गरजेचे असते. त्यामुळे रात्री नुसता चेहरा धुवून झोपू नका, तर मॉइश्चरायझर वापरा. क्रमांक 13. चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका. क्रमांक 14. त्वचा खराब झाली असे वाटत असेल तरी देखील तुम्ही सतत फेसवॉश वापरणे चांगले नाही. फेसवॉशऐवजी तुम्ही पाण्याने सतत चेहरा धुणे उत्तम. क्रमांक 15. महिन्यातून एकदा फेशियल केले पाहिजे. फेशियलमुळे त्वचा टाईट होण्यास मदत होते. तसेच टोमॅटोचा रस चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचा हायड्रेट होते. इतकेच नाही तर त्वचेला चकाकी मिळते. क्रमांक 16. रात्री झोपताना त्वचेवर मॉइश्चरायझर लावून मसाज केल्याने त्वचा चांगली आणि चमकदार होण्यास मदत होते. क्रमांक 17. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा. क्रमांक 18. चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका. फेस वॉश लावून चेहरा स्वच्छ करा. थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो. क्रमांक 19. आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. क्रमांक 20. नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका, कारण हा मेकअप पोरल्सच्या आत जातो, त्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते. क्रमांक 21. चेहरा टाईट किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या न येण्यासाठी पालक, मेथी, माठ, चाकवत यासारख्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात. यामुळे सुरकुत्या कमी होतात. क्रमांक 22. केमिकल स्किन पिलिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होते. क्रमांक 23. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हल्ली शीट मास्क देखील मिळतात. हे शीट मास्क तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. क्रमांक 24. केवळ चेहराच नाही तर त्वचेची काळजी घेताना मान आणि पाठ याची स्वच्छताही गरजेची असते. त्यामुळे तुमचे स्किन केअर प्रोडक्ट
मानेला लावायला अजिबात विसरू नका. क्रमांक 25. चेहऱ्यावर खूप मेकअप केला असेल तर तो मेकअप योग्य पद्धतीने काढा. त्यासाठी मिसलियर वॉटरचा उपयोग करा. क्रमांक 26. चेहऱ्यावर कोणतेही तेल लावताना विचार करा. काही त्वचेला कोणत्याही प्रकारचे तेल अजिबात सूट होत नाही. कोरड्या त्वचेसाठी ब्युटी टिप्स. तुमची त्वचा कोरडी असेल तर कोरड्या त्वचेसाठी काही खास स्किन केअर रूटीन फॉलो करणे गरजेचे असते. पहिली समस्या म्हणजे त्यांची त्वचा सतत कोरडी होणे, त्यामुळे ती निस्तेज दिसणे. अशी त्वचा असणाऱ्यांनी त्वचेला चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर लावणे खूप गरजेचे असते. बदामाच्या तेलाने मसाज केल्याने त्वचा चांगली दिसते. दही ही त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करतात. तसेच पाणी जास्तीत जास्त सेवन करावे. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.